नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शहराला 2026 पर्यंत 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी L&T कंपनीकडून जलवाहिनी घालण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शहरातील विविध गल्ल्यांमध्ये हे काम वेगाने सुरू असून एकूण 95 किलोमीटर जलवाहिनी घालण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत 45 किलोमीटर जलवाहिनी घालण्याचं काम पूर्ण झालं असून अजून 50% काम प्रलंबित आहे. या योजनेअंतर्गत शहरातील 58 प्रभागांमध्ये जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. याआधी हे काम संथ गतीने सुरू होते, मात्र सध्या कामाला वेग आलाय. आतापर्यंत 16,000 घरांना नळ जोडणी देण्यात आली असून उर्वरित घरांना देखील लवकरच नळ जोडणी दिली जाणार आहे. जलवाहिनीचं उर्वरित काम पूर्ण करणं हे L&T कंपनीसमोर मोठं उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या माजी आमदार वाटाळ नागराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मये समितीवर बंदी घालावी या मागणीसाठी त्यांनी गुरुवारी सायंकाळी राणी चन्नमा चौकात 10 ते 15 कार्यकर्त्यांसह निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघताना गुन्हे तपास विभागाचे ACP सदाशिव कट्टीमणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाटाळ यांना अडवून ताब्यात घेतले. समिती विरोधात वाटाळ यांनी सतत गरळ ओकणं सुरूच ठेवलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1874 मध्ये स्थापन झालेल्या येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव उद्या शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी भव्य दिव्य पद्धतीने साजरा होणार आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 150 वर्षांचा इतिहास असलेली येळ्ळूर परिसरातील एकमेव ही शाळा असल्यानं या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ होणार असून शरद पवार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे देखील प्रमुख वक्ते व स्मरणिका प्रकाशक म्हणून सहभागी होणार आहेत. येळ्ळूर येथे कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व श्री महालक्ष्मी देवीच्या वाढदिवसानिमित्त भव्य निकाली आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात काल गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी प्रमुख कुस्ती मिर्झा इराणने निशांत मांडोलचा गुणांवर पराभव करून लोकमान्य केसरीचा बहुमान पटकावला. हर्षद सदगिरेने अमीन जम्मूला गुणांवर तर कार्तिक काटेने राजू मलांगाला लपेट डावावर चित करून उपस्थित 20,000हून अधिक कुस्ती शौकीनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती मिर्झा इराण व निशांत मांडोल यांच्यात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सभासद गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, अजित गरगट्टी, सतीश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. अटीतटीच्या या लढतीमध्ये मिर्झा इराणने एकेरी पट काढून निशांतचा गुणांवर पराभव केला. लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी सभासदांच्या हस्ते विजयी इराण याला लोकमान्य केसरीचा किताब देऊन गौरवण्यात आले. ही कुस्ती पाहण्यासाठी बेळगावसह परिसरातील हजारो कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानावरील आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्या व्यवस्थित पार पाडण्यासाठी येळ्ळूर कुस्तीगीर संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. बेळगाव शहराला 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी L&T कंपनीकडून शहरात जलवाहिनी घालण्याचं काम सुरू आहे. शहरातील विविध गल्ल्यांमध्ये रस्ते खोदून ठेवण्यात आलेत. अवकाळी येणाऱ्या पावसामुळे आणि रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे शहरातील बरेच मार्ग वाहतुकीस अडथळ्यांचे ठरत असून मार्ग चिखलमय बनत आहेत. प्रसंगी रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांना यातून वाट काढणंही मुश्किल बनलंय. अशीच वाहनांची गर्दी सध्या येळ्ळूर रोड येथील वडगाव अनगोड रोड येथे पाहायला मिळतीये. गोव्यातून बेळगावात अवैधरित्या विक्रीसाठी आणण्यात येत असलेली सुमारे 468 लिटर विविध कंपन्यांची दारू पोलिसांनी मोठ्या कारवाईत जप्त केली आहे. ही दारू टवेरा कंपनीच्या गाडीतून नेण्यात येत होती. या प्रकरणी मंजुनाथ गिडिगेरी आणि युवराज नायक दोघेही राहणार बेळगाव यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 3 लाख रुपयांची दारू आणि वाहन जप्त करण्यात आलं आहे. ही कारवाई 23 एप्रिल रोजी रात्री सिटी क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक नंदेश्वर कुंभार, मंजुनाथ भजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पहलगाम येथे देशातील 28 निरपराध पर्यटकांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ
गणिगा समाज अभिवृद्धी संघ बेळगावतर्फे बेळगाव शहरात मूक कॅन्डल मार्च काढण्यात आला। अतिरेक्यांना सडेतोड धडा शिकवण्याची कठोर कारवाई केंद्र सरकारने करावी अशी मागणी गणिगा समाजाच्या वतीने करण्यात आली। यावेळी गणिगा समाजातर्फे पहलगाम येथील दुर्दैवी मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करण्यात आली। या प्रसंगी या कॅन्डल मार्चमध्ये गणिगा समाजाचे बहुसंख्य पुरुष, महिला आणि युवक असे एकूण 200हून अधिक समाज बांधव सहभागी झाले होते। यावेळी समाजाचे अध्यक्ष, संचालक व प्रमुख सदस्य आदी मंडळी हे आघाडीवर होते। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी आणि वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख मंगेश चिवटे यांनी आज बेळगावला धावती भेट दिली। आपल्या एका कार्यक्रमाकरिता ते बेळगावला आले होते। आज त्यांच्या बेळगाव भेटीदरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस व माजी महापौर मालोजी अष्टेकर व वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी चिवटे यांची भेट घेऊन सीमा भागातील समस्या व वैद्यकीय मदतीसंदर्भात चर्चा केली। 865 गावातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आणि बेळगावातील काही खासगी रुग्णालयांना वैद्यकीय पॅनलवर समाविष्ट करण्याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली। यानंतर टिळकवाडी येथील दक्षता हॉस्पिटलमध्ये चिवटे यांनी भेट देऊन डॉक्टर पी.बी. लाड यांच्याकडून हॉस्पिटलमधील सुविधा आणि रुग्णसेवेबाबत माहिती घेतली। या भेटीप्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख प्रशांत साळुंखे हे उपस्थित होते। चिवटे यांनी लवकरच उपमुख्यमंत्री यांच्यासोबत या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले। बेळगाव शहरात मोकाट जनावरांच्या वाढत्या समस्येला महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने गांभीर्याने हाताळण्यास सुरुवात केली आहे। गुरुवारी नरगुंदकर भावे चौक परिसरात फिरणारी 3 मोकाट जनावरे पकडून श्रीनगर येथील गोशाळेत पाठवण्यात आली। महापालिकेने जनावरांच्या मालकांना सूचित केले आहे की मोकाट जनावरे शहरात सोडू नयेत, तथापि या सूचनेकडे दुर्लक्ष करून जनावरे अजूनही शहर आणि उपनगरांमध्ये सोडली जात आहेत। या मोकाट जनावरांचे कळप शहरातील मुख्य रस्त्यांवर बसून राहणे, बाजारपेठांमध्ये मुक्त संचार करणे तसेच काही ठिकाणी नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार घडले आहेत। यामुळे भाजी विक्रेते आणि इतर व्यावसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। महापालिका आयुक्तांनी यापूर्वीही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु त्या प्रभावीपणे अंमलात आणल्या गेल्या नाहीत। महापालिकेने मोकाट जनावरांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना सुरू केली असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। अस्मिता क्रिएशन्स प्रस्तुत गोल्डन व्हॉइस ऑफ बेलगाम सीझन 2 या जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे सायंकाळी 4 वाजता पार पडणार आहे। सदर कराओके गीत गायन स्पर्धा ही अस्मिता क्रिएशन्स, रोटरी इलाइट तसेच जय भारत फाउंडेशनच्या संयुक्त माध्यमातून घेण्यात आले आहे। सदर स्पर्धेमध्ये संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून 150हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या अस्मिता क्रिएशन्सच्या अभिनय प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आल्या होत्या। या दरम्यान अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची येत्या रविवारी 27 एप्रिलला मेगा फायनल आयोजित करण्यात आली असून त्यामुळे एकापेक्षा एक अशी चुरस व अप्रतिम गायकी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे। तसेच सदर कार्यक्रमावेळी अस्मिता क्रिएशन्सचा मेरी जिंदगी मेरा जिम्मा हा नवीन हिंदी लघु चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे, असे अस्मिता क्रिएशन्सचे राजेश लोहार आणि संतोष सुतार यांनी कळवलं आहे। शुक्रवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने बेळगाव शहरातील रिसालदार गल्ली येथे एका जुनाट झाडाची मोठी फांदी विजेच्या मुख्य वाहिनीवर कोसळून समोरील घरावर कोसळली। यामुळे रिसालदार गल्ली, नार्वेकर गल्ली आणि गवळी गल्लीतील विद्युत प्रवाह काही काळ खंडित करण्यात आला होता। घटनेची माहिती हेस्कॉमला समजताच लागलीच त्यांनी विद्युत तारा जोडणीची दुरुस्ती केली आणि खंडित वीज पुरवठा सुरळीत केला। या घटनेमध्ये कोणतीही दुर्घटना झाली नाही। हुक्केरी तालुक्यातील दड्डी भागामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाने धोंडगट्टे येथे पोल्ट्री फार्मवर झाड कोसळून पत्र्याचं नुकसान झालं आहे, तर बेळंकी येथे नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाने पेट घेतला। दरम्यान सदर झाड कोसळलं असून जीवितहानी मात्र टळली आहे। या वादळी पावसाने सलामवाडी, शट्टीहळ्ळी मुख्य रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे पडल्याने रस्ता बंद झाला होता, त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी शट्टीहळ्ळीतील ग्रामस्थ शहाजी संजय पाटील, वैजनाथ कळवीकट्टे,
वनरक्षक महादेव तेलगे, सरपंच दयानंद शिंदे यांनी रस्त्यावरील पडलेली झाडे बाजूला हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला. तसेच मरणहोळ गावातील यल्लाप्पा सोनार वाडकर यांच्या घराचं छप्पर उडून खाली पडले. यामुळे एकंदरीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सरकारच्या हमी योजनेचा भाग असलेली गृहज्योती योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली जावी यासाठी अत्यंत दक्षतेने काम करण्याची सूचना हेस्कॉमचे अध्यक्ष सय्यद अझीमपीर एस कादरी यांनी केली. ते येथील हेस्कॉम कार्यालयाच्या भेटीप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की हेस्कॉमच्या सर्व योजना शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात. पावसाळ्यात टीसीची दुरुस्ती करून घ्यावी, दक्षता बाळगून नागरिकांना सुरक्षित वीज पुरवठा करावा अशी सूचना केली. त्यानंतर त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थितीत हजेरी पुस्तक, लेआउट, डिव्हिजन व सब डिव्हिजनच्या नकाशाची माहिती घेतली. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्भवू शकते. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांसह सर्वच कर्मचारी प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन कूप, नलिका व नदीच्या पाईपलाईन बाबत माहिती घ्यावी. कोणत्याच प्रभागामध्ये पाणी समस्या होऊ नये. स्वच्छता, आरोग्य व पाणी तसेच वीज या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन नागरिकांना सहकार्य करावे अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी यांनी केली. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांचं भांडवल करून आपली खुर्ची टिकवू पाहत आहे. अनेक वर्षांपासून उत्पादित मालाला वैज्ञानिक दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी लढा देतोय. पण या लढ्याकडे पाठ फिरवण्यापलीकडे काहीच करत नाहीत. यामुळे केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी आहे असा घणाघाती आरोप शेतकरी संघटना एकीकरण समितीचे राज्य समन्वयक नंजुंडस्वामी यांनी केला. ते संकेश्वर येथील एपीएमसी आवारात आयोजित केलेल्या शेतकरी व शेतकरी जागृती परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी राज्य हसीरू शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी हे होते. संकेश्वर शहरातील विकास कामे निधी अभावी रखडली आहेत. शहराला रस्त्याच्या समस्या चांगल्याच भेडसावत आहेत. पावसाळी हंगामापूर्वी रस्त्यांची समस्या सोडवली पाहिजे या उद्देशाने राज्य शासनाकडे 11 कोटींचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय नगर परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सीमा हतनुरी या होत्या. 2.5 वर्षांच्या काळात नगरोत्थान योजनेच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली होती. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. यामुळे राज्य शासनाकडून विकास निधीचे स्रोत थंडावले. यामुळे शहरातील विकास कामे ठप्प झाली आहेत. शहरातील 23 वॉर्डामध्ये विविध समस्यांनी घेरलं आहे. या समस्या सोडवणं मुश्किल झाल्यामुळेच 23 वॉर्डामध्ये रस्ते, गटार आणि विजेची समस्या सोडवण्यासाठी 11 कोटी निधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.